बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीतल्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदीच्या इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जीव इमारती, ती न बोलणारी पानं आणि फुलं सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी, आदरणीय दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझं दुःख सुद्धा तळघरात कोंडलं आणि अत्यंत धीरानं आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकडे बघूनच आला आहे. तुमचं प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे पहिल्यांदा मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी आदरणीय अजितदादांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिलेला आहे. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत असत. आणि म्हणूनच दादांनी प्रत्येक वेळी स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडीत काढलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असं दादा नेहमीच म्हणायचे. आदरणीय दादांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही तर आदरणीय दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला खरं संधी आहे.